की ह्या मेंटॅलिटीची व्यक्ती कशा पद्धतीनं वागू शकेल, ती काय काय करू शकेल आणि ती गोष्ट अख्खी बांधणं, त्यातल्या काही घटना घेऊन ते सांगणं हे हे फार कठीण काम आहे. पण एवढं काम प्रत्येक लेखकाला करावंच लागतं. नक्कीच. असं म्हणतो की आपल्याला जर एखाद्या शिखरावर चढायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करत त्या शिखरापर्यंत पोहोचावं लागतं. कदाचित आपण एक चित्रपट जेव्हा सिनेमा घरामध्ये बघतो तेव्हा आपल्याला ती कलाकृती पूर्णत्वास आलेली आहे आणि अनुभव तिचा घेता येतो दर्शकांना. पण त्याच्या मागे ह्या अशा एका शिखरावर चढण्याचीच सगळेजण कामगिरी करत असतात. कोणी लाईट्स करतं, कोणी ऑडिओ करतं, कोणी व्हिडिओ करतं, कोणी त्याची जी मांडणी आहे, फाउंडेशन आहे, कथा, पटकथा, मग त्याचं संपूर्ण संवाद, मग ते संवाद कशा पद्धतीने डिरेक्ट करायचे, आपले दिग्दर्शन, म्हणजे या सगळ्या टीमचा त्या चित्रपटामध्ये सहभाग असतो आणि त्यातल्या बऱ्याचशा भूमिका तुम्ही सुद्धा निभावल्यात. पण असं वाटतं का की जेव्हा आपण आपला पर्सनल वेळ असतो किंवा आपला स्वतःचा मी टाइम ज्याला आपण म्हणतो, त्या मी टाइम मध्ये तुम्ही स्वतःला कसं बिझी ठेवता किंवा कसं स्वतःला तो वेळ देऊ शकता? मी टाइम तर पाहिजेच, तो फार गरजेचा आहे. एकतर बाकी कसं होतं ना की मी टाइम मध्ये स्वतःला वेळ देण्यापेक्षा आधी घरातल्यांना वेळ देणं होतं. मे बी ते संस्कार असतील, आपल्या आईला असं पाहिलं असतं. अजूनही ती कॉन्सेप्ट तशी रुजली नाहीये की घरात सगळे असताना मी टाइम म्हणून एक रूम बंद करून घ्या आणि आपण फक्त स्वतः पुरती वेळ काढा असा. पण मी टाइम मध्ये मी नक्की असं सांगते की घरातल्यांना वेळ देणं खूप होतं. माझं मित्रमैत्रिणींना वेळ देणं होत नाही, म्हणजे मी मनापासून त्यांची माफी मागते. कदाचित तुमच्या मित्रमैत्रिणींनीच तुम्हाला या करिअर मध्ये ढकललंय ऍक्च्युली, असं म्हणायला हरकत नाही.